झाडे हसली खदखदून, वारा थांबला गडबडून. झाडे हसली खदखदून, वारा थांबला गडबडून. निवला जरा धडपडून आभाळ गेले ते बुडून. निवला जरा धडपडून आभाळ गेले ते बुडून. भलतच घडतंय काही आज विसरून सारे रीतिरिवाज. भलतच घडतंय काही आज विसरून सारे रीतिरिवाज. आगळाच झालाय सगळा साज, भलतच घडतंय काही आज. आगळाच झालाय सगळा साज, भलतच घडतंय काही आज. एक भला दांडगा वाघ आला त्याला कोल्ह्याचा राग. एक भला दांडगा वाघ आला त्याला कोल्ह्याचा राग. गुरगुरण्याचे सोडून त्याने शब्दात भरला धाक. गुरगुरण्याचे सोडून त्याने शब्दात भरला धाक. मग कोल्हा काहीतरी पुटपुटला, लांडगाही काही कुजबुजला. कोल्हा काहीतरी पुटपुटला, लांडगाही काही कुजबुजला. जंगलामधला हरेक प्राणी माणसासारखाच बडबडला. जंगलामधला हरेक प्राणी माणसासारखाच बडबडला. सारे सारे शब्दांमधून सांगू लागले आपली व्यथा. सारे सारे शब्दांमधून सांगू लागले आपली व्यथा. बोलविता धनितयांचा इसापाच्या कथा. बोलविता धनितयांचा इसापाच्या कथा. बोलविता धनितयांचा इसापाच्या कथा. बोलविता धनितयांचा इसापाच्या कथा. चोहोबाजूना उंचच उंच डोंगर, त्यांच्या मधोमध घनदाट जंगल. आणि जंगलामध्ये होती एक गुहा. त्या गुहेमध्ये जंगलाचा राजा सिंह राहत होता. एके दिवशी सिंह झोपला होता. त्याच्या घोरण्याचा जोर जोरात आवाज येत होता. तेव्हा एक उंदीर तिथे आला. त्याने सिंहावर फुंकर मारली. सिंहाला ते कळलेही नाही. मग उंदराने आपल्या तोंडाने सिंहाच्या शेपटीला स्पर्श केला, तरी सुद्धा सिंहाला कळले नाही. तो तर गाढ झोपी गेला होता. उंदराला चेष्टा करण्याची लहर आली होती. त्याने विचार केला, सिंहाच्या शरीरावर थोडे बागडून तरी पाहावे. या विचारासरशी तो टुणकन उडी मारून सिंहाच्या शरीरावर चढला. परंतु भीतीने दुसऱ्याच क्षणी त्याने खाली उडी मारली. त्याने सिंहाकडे पाहिले तर तो गाढ झोपला होता. त्याच्या घोरण्याचा जोरदार आवाज सुरूच होता. उंदराला वाटले की हा सिंह अगदीच आळशी आहे. उंदराने पुन्हा सिंहाच्या अंगावर उडी मारली. तो सिंहाच्या अंगावर दुडूदुडू धावू लागला. उंदराची टोकदार नखे सिंहाला टोचू लागली. त्यामुळे सिंह जागा झाला. उंदराला शरीरावर नाचताना पाहून सिंहाला राग आला. त्याने उंदराला झपकन पंजामध्ये पकडले. उंदराचा भीतीने थरकाप उडाला. मग त्याने कशीबशी हिंमत एकवटली आणि तो सिंहाला प्रणाम करून म्हणाला, महाराज, या छोट्याशा जीवावर दया करा. आपण तर जंगलाचे राजे आहात. मला क्षमा करा महाराज.
अशा छोट्याशा चुकीकरता मला शिक्षा करू नका. मला सोडून द्या महाराज, मला सोडून द्या. सिंह गर्जना करत म्हणाला, तू माझी या जंगलाच्या राजाची चेष्टा केलीस, याला तू छोटीशी चूक म्हणतोस. उंदराचा चेहरा खरकन पडला. त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. तो रडत रडत म्हणाला, मला जिवंत राहू द्या महाराज. मी आपले उपकार कधीही विसरणार नाही. कधी गरज पडली तर मी सुद्धा आपल्या मदतीला धावून येईन. हे ऐकून सिंहाला हसू आले. त्याला त्या बिचाऱ्या उंदराची दया आली. सिंह म्हणाला, इतका पिटुकला तू माझ्या या वनराजाच्या कधी कामी येणार. पण ठीक आहे, मी तुला जिवंत सोडून देतो. जा. उंदीर सिंहाच्या पंजातून सुटता क्षणीच पळून गेला आणि आपल्या बिळात घुसला. पुढे काही दिवसांनी कोणा शिकाऱ्याने सिंहाच्या गुहेबाहेर जाळे लावले. सिंह जांभई देत जेव्हा गुहेतून बाहेर पडला, तो जाळ्यात अडकला. त्या जाळ्यातून सुटण्यासाठी सिंह जितका प्रयत्न करत होता, तितका तो अधिकच त्या जाळ्यामध्ये फसत होता. त्याला खूप राग आला. तो मोठमोठ्याने गर्जना करू लागला. अखेरीस त्याला कळून चुकले की आपण स्वतः या जाळ्यातून सुटका करून घेऊ शकणार नाही. तेव्हा तो मोठमोठ्याने ओरडू लागला, वाचवा, वाचवा. डोंगरामध्ये त्याचे प्रतिध्वनी उमटले. सिंह करुण स्वरात ओरडतच होता, वाचवा, कोणीतरी मला वाचवा. बिळामध्ये मुटकुळे करून झोपलेल्या उंदराच्या कानांवर सिंहाचा आवाज पडला, वाचवा, कुणीतरी मला वाचवा. हे ऐकताच उंदीर त्वरेने धावत तिथे आला. पाहतो तर काय, सिंह जाळ्यात अडकला होता. सिंहाचा आक्रोश सुरूच होता. अरे देवा, आता माझे दुःखाचे दिवस सुरू होतील. मला या जंगलाच्या राजाला आता पिंजऱ्यात बंद करतील. मला या जंगलाच्या राजाला चाबकाचे फटकारे मारतील. मला या जंगलाच्या राजाला सर्कशी तालावर नाचवतील. त्याचवेळी हळू आवाजातील बोलणे सिंहाच्या कानावर पडले. आपण चिंता करू नका महाराज, मी आहे ना. थोड्याच वेळात मी आपणास या जाळ्यातून मुक्त करीन. सिंह म्हणाला, इतके मोठमोठे प्राणी मला मुक्त करू शकले नाहीत, आणि तू तर पिटुकलासा उंदीर, तू मला काय सोडवू शकणार. उंदीर सिंहाच्या या प्रश्नावर काहीच बोलला नाही, पण तो आपल्या धारदार दातांनी जाळीचे दोरखंड कुरतरू लागला. एक दोरखंड कुरतडला, 2 दोरखंड कुरतडले, 4 दोरखंड कुरतडले, 8 दोरखंड कुरतडले, आणि थोड्याच वेळात उंदराने सिंहाच्या 4 पायांभोवतालचे सर्व दोरखंड कुरतडले. दोरखंड तुटताच
सिंहाने लगेच बाहेर उडी मारली. त्याने प्रसन्नपणे मोठ्याने गर्जना केली. मग त्याने खूप प्रेमाने उंदराला कुरवाळले आणि तो म्हणाला, आजपासून तू माझा जिवलग मित्र